श्लोक 23. श्रीराम. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. परमेश्वराला अंतःकरणामध्ये घट्ट धरून ठेवणं म्हणजे परमार्थ साधना. आपलं मन असं आहे की जे नामस्मरण करताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येतं. तर त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी कसं गुंतवायचं हे समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत. परमेश्वराचं चिंतन करावं, त्याविषयीचं साहित्य वाचावं, त्याचं मनन करावं आणि त्या योगे परमेश्वरानं कोणत्या तरी स्वरूपात प्रचिती द्यावी अशी प्रत्येक साधकाची इच्छा असतेच. पण सर्वांची ही इच्छा पूर्ण होते असं नाही. समर्थ त्याचं कारणही आपल्याला सांगतायत. ते म्हणतात की हे मना, तू रघुनायकाला नुसता चित्ती धरू नकोस, तर दृढपणे धर. म्हणजे तुझ्या या जाणीवेमध्ये मनाची उत्कटता, त्याच्याबद्दलचं प्रेम असू दे. आपल्याला जेव्हा वेळ असेल तो वेळ आपण स्वतःची स्तुती करणं, दुसऱ्याची निंदा करणं किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या वर्तणुकीची चिकित्सा करणं यामध्ये घालवतो. लोकमान्य टिळक किंवा सावरकर हे इतके मोठे देशभक्त होऊन गेले. त्यांनी केलेल्या गोष्टी आठवण्यामध्ये आणि चर्चा करण्यामध्ये आपण वेळ घालवतो, पण त्यांच्यातला एखादा गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न मात्र करत नाही. तर अशी कितीतरी माणसं आपण पाहतो की जी फोनवर किंवा रस्त्यावर तासनतास बोलतात, शिवाय शेवटी म्हणतात ये एकदा घरी बरंच बोलायचं आहे. आता विचार करता असं लक्षात येतं की आपण जे बोलतो त्यातला किती भाग महत्त्वाचा असतो. यासाठी पूर्वजांनी म्हणून ठेवलं आहे, मौनम सर्वार्थ साधनम. एका भिशीमध्ये 12 ते 15 सदस्य असतात. प्रत्येक वेळी जो येणार नाही किंवा जो आलेला नाही त्याच्याबद्दल बाकीची मंडळी बोलत असतात. आणि एक वेळ अशी येते की सगळे सभासद हजर असतात, तेव्हा सगळे गप्प बसतात. कारण सगळे असल्यावर बोलणार कोणाविषयी? तर यातला विनोदाचा भाग सोडला तरी निरर्थक बोलणं आणि दुसऱ्यावर टीका करणं ही माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कित्येकदा आपण असं पाहतो की वक्ता दिलेल्या वेळेचं बंधन पाळत नाही. बोलायला दिलेला वेळ 3 मिनटं असेल तर 2.5 मिनटात भाषण संपवावं हे उत्तम. यासाठी समर्थ म्हणतात की तू परमेश्वरा वाचून काहीही बोलू नकोस. बोलताना परमेश्वराची स्तुती कर, त्याचं वर्णन करणारं साहित्य वाच, भजन कीर्तन कर. यातलं काही नाही जमलं तर नामस्मरण कर. आणि नामस्मरण करण्याची सोपी पद्धत, त्याचा उपयोग याचं सविस्तर वर्णन समर्थांनी दासबोधामध्ये केलेलं आहे. ते करताना तुला कोणत्याही साहित्याची गरज नाही. जेव्हा वेळ असेल तेव्हा मन आणि तोंड याचा वापर नामस्मरण करण्यासाठी कर. आत्ताच्या काळामध्ये नियतकालिक, वर्तमानपत्र, दूरदर्शन, नभोवाणी यासारखे मनोरंजनाची साधनं भडक आणि सविस्तर वृत्त प्रसिद्ध करतात. करोना या रोगावरच्या किंवा राजकीय स्वरूपाच्या बातम्या इतक्या जहाल असतात की त्याचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर झाल्याशिवाय राहत नाही. अहो, काही वेळा तर त्यातून नैराश्य आल्याचं हे आपण पाहतो. तेव्हा अशा वाचनामध्ये आणि त्यावरच्या चर्चेत जाणारा हा वेळ नुसता वाया जात नाही, तर त्याचे परिणाम हानिकारक होऊ शकतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जनी वाऊगे बोलता सुख नाही. वाऊगे म्हणजे निरर्थक किंवा ज्याचा काहीही उपयोग नाही असं. घडी या शब्दाचा अर्थ वेळ किंवा घटिका. परमेश्वरानं मानवजन्म देऊन आपल्याला पूर्वीच्या पापकर्मांचं क्षालन करण्याची संधी दिलेली आहे. एक वेळ पैसा, वैभव हे गेलं तरी ते परत मिळवता येतं, पण गेलेली वेळ मिळवता येत नाही. जसं एखाद्या कापडाचा तुकडा फेकून दिल्यावर ते कापड कमी होतं, तसं आयुष्यातला जितका वेळ आपण घालवतो तेवढ्यानं आपलं आयुष्य कमी होतं आणि मृत्यूचा काळ जवळ येतो. कुणाही महत्त्वाच्या व्यक्तीची त्यातून सुटका नाही. आणि हे जाणूनच की काय आपले पंतप्रधान माननीय मोदीजी दिवसातले 21 तास काम करतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातला काही काळ ते योग साधनेत व्यतीत करतात. आई, बहीण किंवा एखादा मोठा पुढारी अशा वेळी आपल्या कामाला येत नाही.
उलट आपण अंतःकरणपूर्वक निस्वार्थी भावनेनं परमार्थ साधन केलं, आपली कर्तव्य पार पाडली, तर शेवटच्या क्षणी तरी शेवटचा दिस तरी गोड व्हावा याचा प्रत्यय येईल. अर्थात ही जाणीव वयाच्या पूर्वार्धामध्ये व्हावी हे चांगलं. जेव्हा आपण लोकांना नकोसे होऊ तेव्हा हे करणं योग्य नव्हे, पण न करण्यापेक्षा किमान पक्षी वृद्धपणी तरी करणं हेही चांगलंच म्हणायचं. आपल्या रोगांचं वर्णन करण्यापेक्षा तो वेळ नामस्मरण, मनन आणि चिंतन यामध्ये घालवणं हे अधिक श्रेयस्कर आहे. तर अशा प्रकारे वेळ वाया न घालवणं, उपलब्ध वेळ वायफळ बोलण्यामध्ये न घालवता नामस्मरणात घालवणं हे परमेश्वराला धरून ठेवण्याचे मार्ग आहेत, असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि हीच साधना तुला भवसागर पार करायला उपयोगी पडेल. जय जय रघुवीर समर्थ. न बोलोय मना राघवे वीण काही, जनी वाउगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. श्रीराम.